एक मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबादमध्ये लोकांना लग्नासाठी सोनं खरेदी 1 वर्ष टाळण्याचं आणि वर्क फ्रॉम होम तसंच व्हर्च्युअल मीटिंग्सद्वारे इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलेलं आहे। मध्य पूर्वेतील युद्धाची स्थिती अजूनही जैसे थेच आहे। मात्र या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल धक्क्यामुळे आणि आता पेट्रोल तसंच डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती वर्तवण्यात येते। मात्र ही भीती वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना पुन्हा वर्क फ्रॉम होम पद्धत स्वीकारण्याचं आणि इंधनाचा वापर कमी करण्याचं तसंच देशाचं परकीय चलन वाचवण्यासाठी लग्नासाठी किमान 1 वर्ष पुढचं सोनं खरेदी टाळा असं आवाहन केलेलं आहे। तसंच मोदी यांनी जगभरातील पुरवठा साखळीमधील अडथळे, वाढते कच्च्या तेलाचे दर आणि आर्थिक अनिश्चितता याचं चित्र उभं केलं आणि इंधन बचतीला राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जनतेसमोर मांडलंय। तर अत्यंत मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं। साथियों, हमें विदेशी मुद्रा बचाने के जो भी रास्ते हम लोग अपना सकते हैं हमें बचाना होगा। साथियों, गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। तर या संदर्भात विश्लेषण जाणून घेऊयात। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अर्थ अभ्यासक अच्युत गोडबोले सर। आपलं स्वागत पुढारी न्यूजवर। सर, मोदींचं हे विधान बरंच काही सांगून जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इतके दिवस आपण म्हणत होतो की आखाती देशात जी युद्धाची स्थिती आहे त्याची खऱ्या अर्थानं झळ बसते ती अशा पद्धतीने, आणि हेच सांगायचं काम आता मोदी यांनी केलेलं आहे। त्यांच्या या वाक्यांमधून, त्यांच्या या आवाहनामधून काय सांगता येईल? मला पहिल्यांदा असं वाटतं की आपली परदेशी फॉरेन पॉलिसी जी आहे आखाती देशांची विषयी ती आपली नक्कीच चुकलेली आहे असं मला वाटतं। पण तो विषय आता नाही आहे। आपण समजा ताबडतोब इस्रायलकडे जाऊन हे केलं नसतं तर कदाचित इराणचं तेल आपल्याला आलं असतं वगैरे। हा आपला विषय नाहीये। सध्या मोदींनी जे आवाहन केलेले ते मात्र अत्यंत बरोबर आहे असं मला वाटतं। पेट्रोल आणि डिझेलच्या वापरावर नक्कीच हे केलं पाहिजे। याचं कारण असं की मुख्य म्हणजे पर्यावरणाच्याही दृष्टीने आपण पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी केला पाहिजे। कारण म्हणजे सार्वजनिक वाहतूक जर का वाढवली तर हा भाग आणखीन कमी होईल। पण त्यांनी जे सांगितलेलं आहे ते नक्कीच बरोबर आहे। दुसरं सोन्यामुळे आपली आयात खूप वाढते का आपण सोनं आयात करतो आणि त्यामुळे मुख्य म्हणजे हे करू नये आणि ते टाळावं। हे जे आता आवाहन केलेलं आहे ते मला नक्की बरोबर वाटतं। कारण हे अतिशय त्याच्यामुळे आपला परकीय चलनाची जी आपल्याकडे हे असते ती कमी होते, त्यामुळे रुपयाचा भाव घसरतो आणि त्यामुळे आपण हे नक्कीच केलं पाहिजे असं मला वाटतं। नक्कीच। अच्युत सर, आणखी एक प्रश्न कुतूहलापोटी विचारते, म्हणजे हे जे आवाहन पंतप्रधानांनी केलेलं आहे मात्र प्रत्यक्षात ते यायला आणि सामान्य जनतेपर्यंत ते पोहोचायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना ते कळायला आणखी काही उपाययोजना करणं सरकार म्हणून फार महत्त्वाचं आहे। तर यासाठी सरकारकडनं कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात? नाही, आता त्याच्याशी खूप डिटेल्ड आपल्याला इकॉनॉमिक्स विषयी बोलायला पाहिजे। सोनं एक आणखी वेगळाच विषय, पण मध्यम वर्गाला विशेषतः आणि मध्यम वर्ग कशाला सगळ्याच लोकांना आपल्या लग्ना कुठल्याही सणाच्या वेळी सोन्याचा वापर केलाच पाहिजे असं आपल्या ह्याच्यात जे आहे
ते पहिल्यांदा आपण टाळलं पाहिजे. त्याकरता बऱ्याच प्रमाणात प्रचार केला पाहिजे, लोकांच्या समजुती हे केल्या पाहिजेत की नुसतं सोनं साठवून ठेवणं आणि सोन्याचा वापर करणं लग्नामध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये ते कसं चुकीचं आहे किंवा त्याच्यावर निदान आळा तरी घातला पाहिजे, हे आपण रुजवलं पाहिजे लोकांच्या मनामध्ये. आणि पेट्रोलच्या आणि डिझेलच्या बाबतीत तर 100% हे केलं पाहिजे. माझं तर म्हणणं असं की सार्वजनिक वाहतूक जर का प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवली आणि प्रायव्हेट व्हेकल्सवर टॅक्स जर का तिकार वाढवला तर परिस्थिती अतिशय चांगली होईल. तर आपण ते करत नाही, याचा करता खूप मोठमोठ्या लॉबीज इन्व्हॉल्ड आहेत, म्हणून तो सगळा प्रॉब्लेम तिथे आहे. खरं आहे. अच्युत सर, तुम्ही जे म्हणालात की प्रायव्हेट व्हेकल्सवर टॅक्स वाढवणं आणि इतर काही उपाययोजना केल्या तर खरंच आपली परिस्थिती बदलू शकेल. मात्र अडथळे सुद्धा यात आहेत. अर्थात लॉबिंगचा उल्लेख तुम्ही केलात, पण मला हे विचारायचं आहे की समजा खरंच हे अंमलात आलं, इवन हा जो मुद्दा आहे की आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आहे त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं तरी सुद्धा आपली स्थिती जी आहे काहीशी चांगली होण्याकडे मदत होईल, तर याचं जरा विश्लेषण करा प्लीज. म्हणजे काय आहे की एक पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जे आहे, एक बस किती लोकांना नेते बघा ना, आणि ते सुद्धा इलेक्ट्रिक जर का केले सगळ्या बसेस, आणि त्या दर 2-2 ते जसं लंडनला आहे, पॅरिसला आहे, इतरही अनेक ठिकाणी म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना 5 मिनिटात तुम्हाला आयदर कुठली बस मिळेल किंवा ट्रेन मिळेल. आता तरी जी व्यवस्था जर का आपण केली ना, असं जाळं निर्माण केलं की त्या ठिकाणी आणि प्रायव्हेट चिक्कार पैसे वसूल केले कुठल्याही टोलमुळे, टॅक्समुळे, रोड टॅक्समुळे, कुठल्याही तऱ्हेने, तर लोकांना निदान ते काठावरचे लोक असतील ते म्हणजे पटकन आपण जाऊ. आता बसेस जर का चांगल्या केल्या, तर डोर टू डोर जवळपास केल्या, 5 मिनिटं 10 मिनिटं चालायला जाऊ तर, आणि किंवा काही एसी पण केल्या, इलेक्ट्रिक केल्या, त्या सगळ्याचा लोक वापर करते भराभरांच्या. प्रायव्हेट कार्स खूप कमी दिसतील. जसं लंडनमध्ये, सेंट्रल लंडनमध्ये शिरताना आपल्याला परवानगीच नाहीये, किंवा सिंगापूरमध्ये सुद्धा एका पर्टिक्युलर याच्यानंतर गेल्यानंतर टोल स्वीकार द्यावा लागतो. असं जे सगळे असे अनेक उपाय करून आपण लोकांना परावृत्त करायचं. आज कुठली मोठमोठे आपल्याकडे एसयूव्हीज असतात तर एकच मनुष्य बसलेला असतो. रस्त्यांची रुंदी काय, त्याचा एका गाडीवरनं दुसऱ्या त्याच्यावर टप्पावर जाण्याची पाळी आलेली इतकी परिस्थिती आहे. रोज हजारो व्हेकल्स रस्त्यावर येत आहेत. तर माझ्या मते त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल आणि सगळे जे चाललेले आहे त्याचा प्रचंड वापर होतोय. तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद अच्युत सर आमच्याशी जोडले गेल्याबद्दल आणि या सगळ्या विश्लेषणासंदर्भात. साथियों, हमने कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की, ऑनलाइन मीटिंग्स की, वीडियो कॉन्फ्रेंस की, ऐसी अनेक व्यवस्थाएं विकसित की और हमें आदत भी हो गई थी. आज समय की मांग ऐसी है कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें तो वो देश हित में होगा. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है. पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना. साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा. शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे. ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे. अगर कार में ही जाना जरूरी है तो फिर कार पूल करने का प्रयास करें और भी लोगों को साथ बिठा ले. अगर हमें कहीं सामान भेजना हो तो कोशिश करनी है कि वह ज्यादा से ज्यादा रेलवे गुड्स के जो ट्रेन होती है रेलवे की सर्विसेज से भेजें, ताकि इलेक्ट्रिक रेलवे होने के कारण पेट्रोल डीजल की जरूरत नहीं पड़ती है. जिन लोगों के पास इलेक्ट्रिक व्हीकल है वो भी कोशिश करें कि इलेक्ट्रिक व्हीकल का ज्यादा से ज्यादा उपयोग करें.